ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तवंद्यांना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याला एक अनुभव मुंबईतले एक भक्त श्रीयुत वी का वर्ष्टी यांचा अनुभव मी आपल्याला कथन करणार आहे. आणि त्याच्यावर त्यांनी जो लेख लिहिला आहे, बारसे ते वारसा असा तो लेख आहे. आणि हा लेख गुरुगौरविका पुष्प 1 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आता या ठिकाणी श्रीयुत वर्टी यांची बॅकग्राऊंड जी आहे ते एक वैज्ञानिक अधिकारी आहेत आणि भाभा ऑटोमॅटिक एनर्जी रिसर्च सेंटर वरळी इथं ते काम करत होते. आणि त्यांनी सहज त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये मी कोण होतो पूर्वी, आता कोण आहे, पूर्वी कित्येक जन्म माझे झालेले आहेत, मी कित्येक वर्षापूर्वी जन्माला आलो आहे, माझं वारसं केलं आहे, मला माहीत नाही. पण मला विश्वासप्पा या नावाने हाक मारत असत. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं, मुला अभ्यास नीट कर, अभ्यास केलास तर जगात नाव कमवशील. परंतु ते म्हणतात नियतीने काही वेगळंच केलं. शालेय अभ्यासात माझी फारशी काही गती नव्हती, तरी पण अनेक जबाबदारीची कामे माझ्याकडनं या नियतीने पूर्ण करून घेतले. तर तिने ऑफिसच्या संदर्भात सांगितले. त्यांना राजपत्रित दर्जा पण सरकारी नोकरीत मिळाला. पण हे जरी मिळालं तरी जीवनात कुठेतरी आनंद शोधावा लागतो. आणि त्या शोधामध्ये एका मित्राने त्यांना गुरुदेवांच्या समोर आणून उभं केलं आणि ज्या काही तुझ्या आयुष्यातल्या कटकटी आहेत त्या गुरुदेवांना सांग. आणि अशा पद्धतीने ते गुरुचरणाशी आले आणि गुरुदेवांचा त्यांनी चेहरा पाहिला दर्शनात. आणि त्या ठिकाणी त्यांच्यात एकदम आमूलाग्र बदल झाला. हे कुठलं आकर्षण आहे? आता आकर्षणाचा ते वैज्ञानिक असल्यामुळे कुठेही त्या ठिकाणी ज्वलन होत नाही, कुठेही एकत्रीकरण नाही, कुठेही खेचणं नाही, फेकणं नाही, हे काय म्हणजे या ठिकाणी काहीच नाही आहे. परंतु त्या ठिकाणी जेव्हा दर्शनाला ते गेले त्यावेळेस ते तिथं खिळून राहिले. म्हणजे शरीराने ते खिळून राहिले, पण आतमध्ये त्यांच्यात आंतरिक बदल व्हायला लागला. एक आकर्षण, अनामिक आकर्षण, डोळ्यातनं पाण्याच्या धारा धोधो वाहू लागल्या. आणि काय होतंय हे त्यांना काही कळेना. शरीराच्या आत, हृदयात हा सगळा बदल होत होता. शरीर स्थिर आहे, गुरुदेवांच्या समोर ते बसलेले आहेत, पण गुरुदेवांच्या समोर बसल्यानंतर अश्रुपात होतोय आणि त्यांच्या मनात तो वेगळाच याद आहे. त्यामुळे ते म्हणले, माझं जे काही नाव वडिलांनी ठेवलंय त्याला बारसं असं म्हटलंय ते बाजूला राहिलं. आता जो विश्वासाप्पातला आप्पा होता तो आप्पा राहिलाच नाही. म्हणजे बघा किती बदल झालाय गुरुदेवांच्याकडे आल्यानंतर. आणि आता मी हा एक श्रीराम किंकर झालोय, म्हणजे श्रीराम सेवक झालोय. आणि या बारशातनं वारसा चालू झाला. आता यांचा जो अनुभव आहे ना तो फार विलक्षण आहे. कशा करता आहे तर गुरुदेवाच्या समोर असताना देखील गुरुदेवांच्या बद्दल त्यांच्या मनात शंका कुशंका येत होत्या. हा पहिला जो अनुभव आहे त्या अनुभवाने ते समृद्ध झाले. पण नंतर जेव्हा ते दर्शनाला यायला लागले तेव्हा त्यांच्या मनात एक संशय निर्माण झाला. आणि संशय निर्माण झाल्यानंतर देखील आपले सद्गुरू असे आहेत की भक्तांचा संशय देखील दूर करतात. त्या गाणगापूरला यात्रेला ते गेले होते काय. आणि या ठिकाणी गाणगापूरला गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की माझ्याकडे गुरुदेव डुंकूनही बघत नाहीत, माझ्याशी गुरुदेव बोलतही नाहीत. आणि त्यांच्या मनात असं एक यायला लागलं की उलट जे भक्त श्रीमंत आहेत
त्यांच्याशीच गुरुदेव जास्त बोलतात असं त्यांना वाटायला लागलं. आणि असं वाटायला लागल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने ज्या मनात विचार आले आणि ते या मनस्थितीत गुरुदेवाच्या गाणगापूरथे दर्शनासाठी त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे राहिले होते. आणि आतमध्ये यांच्या म्हणण्याप्रमाणे एक भक्त, श्रीमंत भक्त हे आतमध्ये होते. आणि गुरुदेव त्यांच्याशी बोलण्यात त्यांचा बराच वेळ चालला होता. आणि आता दर्शनाची वेळ संपत आलेली आहे आणि आता मला काही दर्शन मिळणार नाही. ते सेवेकरी येतील, ते सांगतील, अरे बाबा आता आज दर्शन संपलं, या दुपारी, असं त्यांना वाटायला लागलं होतं. आणि त्या मनात शंका कुशंका जी चाललेली होती, तर त्यामुळे एक शंका निर्माण झाली. परंतु डोळ्यात त्यांना एक आकर्षण वाटत होतं की याही प्रसंगात आपल्याला गुरुदेव बोलवतील का. मायासारखा गरीब, कंसात त्यांनी श्रीमंत असं लिहिलं. गरिबी आणि श्रीमंती ही पैशात मोजता येत नाही मित्रांनो. या गुरु सेवेत आल्यानंतर तुमची जी श्रीमंती पैशाची आहे ती तुम्ही घरीच ठेवायची असते. आणि या ठिकाणी गुरुभक्तीची श्रीमंती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे असा तो भाग आहे. आणि त्या ठिकाणी ते बराच वेळ उभे होते. आणि आता आपल्याला काही दर्शन मिळणार नाही, सेवेकरी आपल्याला सांगतील जा आणि गुरुदेवांची आता स्नानाची वेळ झाली, तुम्ही जा असं म्हणतील, असं त्यांना वाटत होतं. परंतु त्यांच्या म्हणजे वर्टी यांच्या मताप्रमाणे जे कोणी श्रीमंत भक्त आत गेले होते ते प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आले. आणि आता आपल्याला दर्शन मिळणार नाही याची खात्री त्यांना झाल्यावर आतून एक धीर गंभीर असा आवाज आला आणि त्यांनी सांगितलं की प्रभाकर, आत्ता बाहेर जे उभे आहेत त्यांना पाठवून दे. काय? प्रभाकर त्यावेळेस आतमध्ये होते आणि प्रभाकर त्यांना सांगितलं की त्यांना आत पाठवून दे. आणि हे शब्द ऐकल्यावर वर्टी यांच्या डोक्यात वीज चमकली, आनंदाला उधाण आलं, प्रसादाचा पूर आला आणि ज्या काही शंका कुशंका होत्या त्या याच्यात वाहून गेल्या. म्हणजे त्यांचं मन निशंक झालं आणि ते आतमध्ये गेले. दर्शन झालं, सद्गुरूंचं दर्शन झालं आणि त्या सद्गुरूंच्या दर्शनाने ते नाहून निघाले. पूर आलेला होता, ते नाहून निघाले आणि परमपूज्य रामकृष्ण श्री रामकृष्ण महाराज की जय असे घोषणा त्यांच्या मनात यायला लागल्या. आणि हा जो आनंद आहे हा अवर्णनीय आहे. ते परत म्हणतात की या श्रीमंत गरिबाच्या चेहऱ्यावर, म्हणजे आता या ठिकाणी बघा, गरिबी आणि श्रीमंती ही पूर्वी त्यांनी पैशात मोजली होती, पण आता त्यांची श्रीमंती ही गुरुभक्तीमध्ये रूपांतरित झाली होती. म्हणजे मी जरी पैशाने गरीब असलो तरी माझी गुरुभक्तीने मी आता श्रीमंत झालो आहे, हा त्यातला अनुभव आहे. आणि ते म्हणले हा जो वारसा मला मिळाला आहे, गुरुभक्तीचा जो वारसा मिळाला आहे तो फार मोठा आहे. या गुरुभक्तीच्या वारसामध्ये माझ्या जीवनात बदल होत गेला आणि हे जे बदल आहेत हे सकारात्मक होत होते. आणि त्यांनी सांगितलं आहे की हा वारसा मला मिळालेला आहे, तो हक्क नाही आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की आमच्या गुरुदेवांनी आम्हाला दैवअंतःकरणाने जवळ केले, तर त्या पद्धतीने हा मला वारसा मिळालेला आहे. आणि हा वारसा असल्यामुळे गुरुदेवांचं प्रेम कधीही कमी पडत नाही. आणि गुरुदेवांचं प्रेम कमी पडलं नाही की आपलं जीवन समृद्ध होतं, आपोआप होतं. म्हणजे तुमच्या प्रापंचिक जीवनात देखील त्याचे परिणाम दिसतात आणि आपल्याला प्रापंचिक अडचणी पण कमी व्हायला लागतात. शेवटी कसं आहे माहिती का, आपण जे सामान्य भक्त आहोत त्यांना त्यांच्या प्रपंचातल्या अडचणींवर उपाय हवाच असतो, पण त्या गुरुभक्तीमधनं तो आपोआप आधार गुरुदेवांचा मिळतो. गुरुदेवांना न सांगता या सगळ्या अडचणी दूर व्हायला लागतात. वारसा हा शब्द या वर्टी महोदयांनी फार महत्त्वाचा वापरला आहे. आणि मी देखील आता मी काही वेळेस मी वैयक्तिक सांगत असतो
ते सांगतोय. त्यांनी वरटींनी नाही लिहिलेलं, पण वारसा हा जो त्यांनी शब्द वापरला आहे तो फार महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्या गुरुभक्तांकडे एक मोठा वारसा आलेला आहे. काय वारसा आला आहे? गुरुभक्ती हा वारसा आला आहे. आणि या वारसाने आपल्याला हे सद्गुरू जे ते एक निदान सापडलेलं आहे. हे निदान आपल्या वंशजांकरता फार महत्त्वाचं आहे. मी माझ्या सर्व मुलामुलींना सांगितलं आहे की बाबांनो, माझ्याकडे कोणतीही प्रॉपर्टी नाही. जमीन जुमला, पैसा अडका, बँकेत कोट्यवधी रुपये आहेत, असं माझ्याकडे काहीही नाही आहे. मी एक गरीब व्यक्ती आहे आणि मी गरीब व्यक्ती असल्यामुळे मला माझ्या गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझंही जीवन समृद्ध झालेलं आहे आणि मी तोच वारसा माझ्या मुलांना दिलेला आहे. माझ्या मुलांना मी नगरचा रस्ता दाखवलेला आहे, गाणगापूरचा रस्ता दाखवला आहे आणि हा जो गुरुभक्तीचा वारसा मी तुम्हाला देतोय, तो वारसा तुम्ही जतन करा. माझ्या मुलांना मी सांगितलं आहे की तुमच्या जीवनात निश्चितपणे आनंद निर्माण होईल आणि ही वस्तुस्थिती आहे. मी वरटी यांच्या वारसा या शब्दावरून मी तुम्हाला हे सांगतोय. मग आता हे सांगण्याचं काही कारण नव्हतं, परंतु मी माझ्या इच्छापत्रात ते व्यक्त केलेलं आहे की हा वारसा माझ्या मुलाबाळांनी, नातवंडांनी जतन करावा, तर त्यांचं आयुष्याचं कल्याण होईल. आणि मी याही पुढे सांगतो, मी हे सांगतोय याला गुरुवचन कारणीभूत आहे. गुरुदेवांनी मला 95 सालाच्या आसपास एकदा सांगितलं आहे की प्रमोद, मी तुमच्या पुढे आज उभा आहे. तुम्ही माझ्याकडनं जे पाहिजे ते मागून घेत आहे, परंतु तुमच्या पुढच्या पिढीचं काय? तुमच्या पुढच्या पिढीसाठी माझा देह इथं उपलब्ध राहणार नाही. मग त्यांच्याकरता हे मी इथं अधिष्ठान ठेवलेलं आहे. नगरला जे दत्तात्रयाचं मंदिर निर्माण झालेलं आहे ते अधिष्ठान ठेवलेलं आहे. आणि मी कुठे जाणार आहे? आता मी कुठे जाणार आहे? पहिल्या शब्दात काय, मी इथं राहणार नाही आहे, म्हणजे देह राहणार नाही आहे. पण नंतर काय म्हणतात, मी कुठे जाणार आहे? मी इथंच राहणार आहे आणि माझी शक्ती मी इथे ठेवलेली आहे. म्हणजे गुरुदेवांनी आपल्या पुढच्या पिढीची जर एवढी सोय केलेली असेल तर आपण आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा जतन करा हे सांगणं आपल्या प्रत्येक भक्ताचं कर्तव्यच आहे. ही शक्ती आपल्या दत्तात्रय निवास परिसरात, त्या जो काही आपला परिसर आहे तिथं आजही उपलब्ध आहे. आपण फक्त त्याची जाणून घ्यायचं आहे. आपण ते जाणून घ्यायचं आहे. आपण तिथे दर्शनाला जायचं आहे वेळोवेळी आणि त्या ठिकाणी दर्शनाला जाऊन ती शक्ती आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं जीवन समृद्ध होणार आहे हे मी निक्षून सांगतो. हे गुरुवचनाचा आधार आहे म्हणून मी सांगितलं. वरटी यांच्या अनुभवाला मला ते आठवलं म्हणून मी सांगितलं. सर्व गुरुभक्तांनी आपल्या वंशजांना हे सांगावं की हा गुरुभक्तीचा वारसा तुम्ही जतन करा. आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.